नमस्कार, राम जय शिवराय मंडळी. मंडळी, मी जो तुम्हाला साईडला व्हिडिओ दाखवत आहे, हा व्हिडिओ आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सभेचा. या सभेमध्ये जवळ-जवळ 90% पेक्षा जास्त खुर्च्या ह्या रिकाम्या दिसून राहिल्या. या रिकाम्या खुर्च्या असायला 2च कारणं आहे. एक मुख्य कारण आहे शेतकरी आणि दुसरं कारण आहे मराठा. मंडळी, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो आणि सरकारला देखील सुचवण्याचा प्रयत्न करतो की नरेंद्र भाईजी मोदी जे आपण वायदे करता आणि जे शब्द देता त्या शब्दावर आपण कायम राहत नाही, हे आता 10 वर्षानंतर शेतकऱ्यांना व मराठ्यांना व जनतेला हे लक्षात आलं आहे. आम्ही तुमचे वैयक्तिक विरोधी नाही, पण निश्चित सांगतो, आपण जे राज्यकर्ते आहे आणि जे आम्ही शेतकरी आहे, मी देखील शेतकरी आहे. मी 2 टर्म तुम्हाला वोटिंग केलेलं आहे. पण ज्या आपल्या आयात आणि निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांना जो फटका बसून राहिला, यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेला, याला जबाबदार संपूर्णपणे आपण आहे. तो विषय सोयाबीनचा कास्तकाराचा असो, तो विषय कांद्याचा असो, किंवा तो विषय तुरीचा असो, किंवा तो विषय चण्याचा असो. कोणताही शेतीचा शेतमाल ज्यावेळेस त्या काढणीला येतो त्यावेळेस आपण निर्यात बंदी करता व त्या आयात चालू करता. त्यामुळे काय होते की मालाचे भाव पडले जातात आणि कापसाचं तर वाईटच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जवळ-जवळ 90% कास्तकारांचा कापूस हा विक्री झाला आहे आणि त्यानंतर कापसाचे भाव वाढलेले आहे. 90% कास्तकाराने कापूस विकल्यानंतर 10% कास्तकारांना भाव मिळेल, ते ठीक आहे. चला, कास्तकारांना त्यांना पण आम्हाला पण आनंद आहे की 10% कास्तकारांना कापसाचा भाव मिळणार आहे. पण 90% कास्तकारांनी कापूस विकून बसले, त्यांचं काय? आज जरी कापसाचे भाव वाढले तरी 90% लोकांना कापूस विकून त्याचा फटका बसलेला आहे. नरेंद्रजी भाई मोदी यांना मला सांगायचं आहे की 2022 मध्ये जो आपण सांगितलं होतं की का 2022 पर्यंत आपण शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट करू, 2014चा आपला वायदा होता. मला एकच सांगायचं आहे की मोदीजी, आपण 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकले नाही. आपण उलट खर्च 4 पट केलेला आहे. ज्यावेळेस आम्ही सोयाबीनची बॅग विकत घ्यायला गेलो, त्यावेळेस ते सोयाबीनची बॅग 3000 ते 4200 रुपयापर्यंत विकत घ्यावी लागली आणि त्याच्यापासून जे 3 क्विंटल 2 क्विंटल एकरी सोयाबीन झालं, ते सोयाबीन आम्हाला 4042 रुपये क्विंटलनं विकावं लागलं. तुम्हीच सांगा, सरकार शेतकरी जगेल कसा? सरकार, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या कांद्या निर्यात बंदीच्या बाबतीत देखील तेच धोरण आहे. आपण ज्यावेळेस कांदा काढणीला येतो त्यावेळेस आपण कांद्याची निर्यात बंदी करता आणि या निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना जरूर बसून राहिला. तो कास्तकार कोणतेही पीक काढणारा असो, देशातील असो किंवा राज्यातील असो, याच्यासाठी आपलं जे दुटप्पी धोरण चालू आहे, याने कास्तकार पूर्ण देशोधडीला लागलेला आहे. सरकार, तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की जे निर्यात बंदी आपण कांद्याची केलेली आहे, त्या निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे आणि देशातील जे महत्त्वाची बाजारपेठ कांद्याची होती बांगलादेशची, ती आपल्या हातून आता गेल्याशिवाय राहणार नाही, असं चित्र आम्हाला दिसून राहिलं आहे. जर तुम्हाला शेतकऱ्यांचा विचार करायचा नसेल, तर शेतकऱ्यांनी आज तुम्हाला या सभेमध्ये दाखवून दिलं की शेतकरी देखील तुमचा विचार करणार नाही. आणि दुसरा मुद्दा आहे मराठ्यांचा. आपल्याला महाराष्ट्र राज्याचे राज्यकर्ते आहे, राज्यकर्त्यांनी जे मराठा आरक्षणाशी जे खिलवाड चालवला आहे, की जवळ-जवळ 140 आमदार असून देखील मराठा आरक्षण अजून मिळत नाही आणि मराठा आरक्षणासाठी मराठ्यांना अजून आंदोलनं करावे लागत आहे आणि जे आंदोलन करत आहे त्यांच्यावर SIT चौकशी आपण लावलेली आहे. असा काय त्यांनी विशेष गुन्हा केला की त्यांच्यावर आपण SIT लावली? हो, गावाकडची भाषा असते, त्या बोलण्यात थोडाफार चुकीचा शब्द निघू शकते, पण ते असे कोणते मोठे गुन्हेगार आहे की त्यांची आपल्याला SIT चौकशी करायला लागत आहे? अहो साहेब, ज्यांची SIT चौकशी करायला पाहिजे ते तर आपण आपल्या खुर्ची लावून बसलेले आहात. भुजबळजी, पवारसाहेब, चव्हाणसाहेब आणि मलिक साहेब, हे आपले काही घटक पक्ष आहे किंवा आपल्या पक्षात घेतलेले आहे. यांच्यावर कोणते आरोप आहे सांगा ना आम्हाला? एवढे गंभीर आरोप असून देखील हे आपल्यासोबत सत्तेत आणि खुर्चीला खुर्ची लावून बसत असतील, तर जरांगे पाटील साहेबांनी असा कोणता गुन्हा केला आहे की आपण त्याच्यासाठी SIT चौकशी लावत आहे? अहो साहेब, जे आरोपी आहे, जे भ्रष्टाचारी आरोप आहे, ते सत्तेत आहे आणि जे अधिकारासाठी आणि समाजासाठी लढत आहे त्याच्यावर SIT चौकशी? अरे जरा विचार करा. शेतकरी तर तुमच्या विरोधात गेलेला आहे आणि मराठा देखील तुमच्या सोबत नाही. तुम्ही कसं काय होईल तुमचं भविष्य, तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेतकरी व मराठा बांधवांना शेअर करा. धन्यवाद.